या आचाराच्या 59 वचनांमध्ये त्याग वाक्य आलेली आहेत. पूर्ण जे काही आचरण वगैरे स्वामींनी सांगितलेलं आहे, स्मरण वाक्य असतील, वैराग्य दंडिकेची वचनं आहेत, ते सर्व वचने आत्तापर्यंत आपण पाहिली. या पुढचा जो विषय आहे तो आपण बघणार आहोत. आजचं वचन क्रमांक आहे 60 आणि मागील वचन जे आपण घेतलेलं त्यामध्ये सांगितलेलं की मसनीचे लाकूड तेही वरी एका उपयोगा जाय, परी आपण कवणाच्या उपयोगा न वसावे. म्हणजे एखादी वस्तू असते ती कशाच्याही उपयोगी जात असते, एखादी व्यक्ती असते ती कशाच्याही उपयोगी जात असते. तर स्वामींनी या ठिकाणी मसनीचेच लाकूड का घेतलं? कारण की इथे सांगितलेलं आहे की जे कशाच्याही उपयोगात जात नाही असं आपल्याला वाटतं ते सुद्धा, म्हणजे स्मशानातलं लाकूड सुद्धा, स्मशानातला कपडा सुद्धा, स्मशानातल्या अनेक गोष्टी अशा ज्या आहेत जे आपल्या दृष्टीने अनुपयोगी आहेत, परंतु स्वामींनी सांगितलेलं आहे की ते सुद्धा उपयोगी जातं, त्याचा सुद्धा उपयोग घेणारे आहेत. मग नेमकं मसनीचे लाकूडच अजून का सांगितलं? कारण की बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील, वस्तू असतील, व्यक्ती असतील, हे एखाद्या चांगल्या उपयोगामध्ये सुद्धा जाऊ शकतात, वाईटही जाऊ शकतात आणि चांगलेही जाऊ शकतात. परंतु स्मशानातलं जे लाकूड आहे ते फक्त वाईटाच्याच उपयोगी जातं, ते काही चांगल्याच्या उपयोगी काही जात नाही. ज्याला काही वाईट करायचं असेल, काही तंत्रमंत्र करायचे असतील, तोच व्यक्ती फक्त तिथे जाऊ शकतो. एरवी स्मशानामध्ये एखाद्याचा अंतिम संस्कार करायला गेलेल्या व्यक्तीला परत काही स्मशानात जाऊ वाटत नाही. गेलाच तर तो आल्यानंतर शुद्ध होतो, पवित्र होतो आंघोळ वगैरे करून. ही मानसिक म्हणजे असं ते ठिकाण आहे, म्हणजे त्या ठिकाणी जाऊ सुद्धा वाटत नाही आणि मग तिथल्या वस्तू तर अजिबातच उपयोगी येणार नाहीयेत. परंतु त्याही उपयोगी येतात आणि त्या वाईट व्यक्तीच्याच उपयोगी येतात आणि वाईट क्रियेअर्थीच उपयोगी येतात, चांगल्या क्रियेअर्थी उपयोगी येत नाहीत. काही गोष्टीच अशा आहेत की त्या वाईटाच्याच उपयोगी येतात. आता समजा अग्नी घेतलं, अग्नी तुम्हाला चांगल्यासाठी पण उपयुक्त आहे आणि वाईटासाठी पण उपयुक्त आहे. म्हणजे शस्त्र असेल एखादं, ते तुम्हाला काही चांगल्यासाठी पण उपयोगी आणता येतं किंवा एखाद्याला घाबरवण्यासाठी किंवा मारण्यासाठी पण उपयोगात आणलं जातं. परंतु काही वस्तू अशा असतात, काही व्यक्ती अशा असतात की जे चांगल्याच्या उपयोगी जातच नाही कधी, ते वाईटच त्याच्यातनं निष्पत्ती होत असते. जसं आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की जसं ते शेवाळलेलं खडक आहे, त्याच्यावर पाय देवोची नाही तथा ठेवोची नाही, ऐसाही जर का पाय तुम्ही दिलात तर निसरोनी पाडी, गुडघे जे काही पाय वगैरे जे काय आहेत ते काय होतं, झांजरती, म्हणजे त्याच्यामुळे इजा होते, असा दृष्टांत दिला. आणि त्याचा सिद्धांत सांगितला की शेवाळले खडक म्हणजे कोण? राजस तामस जे लोक आहेत, एखादं तामस व्यक्ती असते त्याप्रती बोलोची नाही, म्हणजे त्यांच्या प्रती, त्यांच्या समोर, त्यांना उद्देशून, त्यांना समजून सांगण्याच्या अर्थाने आपण कुठलंही तत्व किंवा कुठलंही ज्ञान वगैरे काय असं आपण त्यांच्यासमोर बोलू नये. जर का बोललं तर काय होईल? दोषेसीचे घे, म्हणजे ते दोषच घेणार. आता जर का तुम्ही त्यांना सांगायला लागले तर ते म्हणतील आम्हाला माहिती आहे सगळं. नाही, तुम्हाला माहिती व्हावी म्हणून सांगतोय, म्हणजे आम्ही काय अज्ञान आहोत का? म्हणजे तुम्ही कुठल्याच अर्थाने त्यांच्याशी बोलू शकत नाही. म्हणून अशा लोकांशी उगाचच आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही बोलून. म्हणजे ते काय होणार आहे, याच्यातला जो दृष्टांतातला तो जो काही महत्त्वाचा भाग आहे दृष्टांतिकातला, की त्याच्यावर जर का तुम्ही दृष्टांतात स्वामींनी सांगितलं की त्याच्यावर पाय दिलं तर काय करणार आहे, तो निसरोनी पाडी, म्हणजे तुम्हाला खाली पाडणार, शेवाळ. तसं राजस तामस व्यक्तीसोबत बोललं तर तो काय करणार, दोष घेणार, म्हणजे दोष निर्माण करणार. तिथे वातावरण सात्विक असेल तर तो तामस करणार. तसंच आहे की अशा काही गोष्टी आहेत, अशा काही व्यक्ती आहेत, अशा काही
वस्तू आहेत की ज्यांचा उपयोग हा जो आहे तो वाईटाच्याच उपयोगी जातो. मद्यपान असेल, मद्यपानाने काय होणार? चांगलं होणार आहे का? काही वाईटच होणार. म्हणून अशा गोष्टींच्या उपयोगी जाण्याचा म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत या वाईट गोष्टी आहेत, ज्या वाईटच आहेत आणि वाईटच निर्मिती करतात, वाईटच फळ देतात, अशा या वस्तू ज्या आहेत त्या काय होणार आहेत? त्या सुद्धा उपयोगी जातात, म्हणजे वाईट अर्थी उपयोगी जातात. परंतु आपण कवणाच्या उपयोगाने वचावे म्हणजे कुणाच्याच उपयोगी जाऊ नये. कशा अर्थी? वाईट अर्थी. जर का तुम्हाला कोणी काही उपयोगात आणतंय तर मग त्याचा तुम्ही काय करा, आधी त्याचा म्हणजे नेमकं कारण काय आहे, आपल्याला का बोलवलं जात आहे, आपल्याला का असं या पद्धतीने वागायला सांगितलं जात आहे, कारण की त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे? काहीतरी आपल्याला मध्यस्थी करून काहीतरी वाईटाची निर्मिती करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्ही असं करा की तुम्ही फक्त मलाच बोलवा, सगळ्यांना निमंत्रण द्यायच्या वेळेस फक्त मलाच सांगा, तुम्ही बाकीच्यांना सांगू नका. म्हणजे काय होणार? बाकीच्यांना त्याच्यातनं काहीतरी वाईट त्याच्यातनं येईल की बाबा हे यांना जास्त सन्मान देत आहेत, किंवा एखादी गोष्ट अशी घडेल की ज्याच्यामुळे समोरचे जे काही 4 लोक असतील किंवा काही समूह असेल त्यांना त्याच्यातनं राग येईल म्हणा, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं वगैरे, अशा प्रकारे आपल्याला जर का तसं करायला सांगत असतील म्हणजे आपला तो काय केला जातोय? उपयोग केला जातो आहे. जसं आम्हाला प्रवचनामध्ये सांगतात की आज हा विषय घ्या बरं का. आता का घ्या? तर ते अमक्या एका व्यक्तीसाठी तो विषय घ्यायला लावतात. म्हणजे काय झालं? आम्ही म्हणतो अरे बाबा यांना ह्याची शंका असेल काहीतरी, म्हणून आम्ही तो लगेच तो विषय बोलून मोकळे होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादा व्यक्ती दुखावला जातो, असं पण होत असतं. म्हणजे कधी कधी असं असतं की आम्हाला हे प्रवचन करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नसते बरं का. कधी कधी असं असतं की आपण काहीतरी बोलत असतो, काहीतरी उदाहरण देत असतो आणि समोरच्याला असं वाटतं की हे मलाच उदाहरण देत आहेत किंवा मलाच हे बोलतायत किंवा मलाच हा टोमणा आहे, असं समोरच्याला वाटत असतं बरं का. आणि तो 4 चौघांमध्ये मग त्या प्रवाचाकाविषयी काहीतरी वेगळं बोलत असतो. आता त्यांचंही ध्यानीमनी नसतं आणि बाकीच्यांच्या इथे ध्यानीमनी नसतं, परंतु काय झालं की अनावधानाने ही गोष्ट झाली समजा, किंवा त्यांनीच ती मनाला लावून घेतलेली आहे. परंतु कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला सांगत असते की तुम्ही हा विषय बोला आज, आणि तो विषय म्हणजे त्या कुठल्या तरी एका क्ष व्यक्तीला तो टोमणा असतो. म्हणजे आपला काय झाला? उपयोग करून घेतल्या आणि आपण ते बोललो म्हणजे उपयोगी गेलो आपण, परंतु कशाच्या उपयोगी गेलो? त्याला दुखविण्याच्या अर्थी आपण उपयोगी गेलो. स्वामी ते म्हणतात आपण कवणाच्या उपयोगाने वचावे, म्हणजे अशा उपयोगी तुम्ही जाऊ नका. एखाद्या चांगल्या उपयोगी, म्हणजे एखादी जर का व्यक्ती म्हणाली की बस तुम्ही त्यांना म्हणा प्रवचनाला या म्हणून, तर ते येतील. आपण म्हणू नाही, स्वामींनी सांगितलंय की कवणाच्या उपयोगा चालेल, तिथे हा न्याय नाही. एखादी व्यक्ती जर का तुम्ही सांगितल्यामुळे प्रवचनाला येणार असेल तर त्याला आवर्जून ते सांगा. तुम्ही सांगितल्यामुळे एखादी व्यक्ती जर का दोष त्याग करणार असेल तर आवर्जून त्यांना ते सांगा. परंतु तुम्ही सांगितल्यामुळे ते जर का उलट दोष घेणारच असतील तर अजिबात त्या ठिकाणी उपयोगी जाण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा नाही. हे स्वामींना मुळामध्ये सांगायचं आहे. आता अजून ईश्वर साधकाने, अनुसरलेल्या पुरुषाने किंवा अनुसरण घेणारा जो व्यक्ती आहे, ज्याला आपण वासनिक असं म्हणतो, अशा व्यक्तीने अजून कसं वागलं पाहिजे, त्याच्या आचरणामध्ये काय अजून वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही चांगले मार्क्स मिळवले हे महत्त्वाचं नसतं, म्हणजे फक्त हेच महत्त्वाचं नसतं. तिथे तुम्ही जर का रिझल्ट बघितला मुलांचा, त्याच्यामध्ये असतं की शाळेतलं वर्तन असा एक विषय असतो. मग त्याला किती हे मिळत आहेत, मार्क मिळत आहेत, ए मिळतो आहे का सी मिळतो आहे का बी मिळतो आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे चांगलं फर्स्ट क्लास मिळतोय त्याच्यामध्ये का थर्ड क्लास मिळतोय, त्याच्यावर सुद्धा काही गोष्टी अवलंबून असतात. नाहीतर मग शिक्षक म्हणतील की मार्क तर चांगले आहेत परंतु शाळेतलं वर्तन एकदम चुकीचं आहे.
म्हणजे आपल्याकडे दोन्ही गोष्टी असणं गरजेचं असतं. तुमच्याकडे गुणवत्ता पण पाहिजे आणि तुम्ही स्वतः गुणवंत सुद्धा असणं गरजेचं आहे. गुणवत्ता आणि गुणवंत ह्याच्यामध्ये फरक आहे. गुणवत्ता म्हणजे मार्क लिस्टमध्ये जे तुम्हाला मार्क मिळतात ते गुणवत्ता आहे तुमची. तुमच्याकडे गुणवत्ता आहे म्हणजे तुम्ही गुणवंत आहातच असा अर्थ नाही आहे. एखादा खूप मस्ती करणारा मुलगा चांगल्या नंबरने पास होतो, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, पण गुणवंत तो नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला जेव्हा अनुसरण या पदामध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे किंवा त्याबद्दल विचार जेव्हा करायचा आहे, अनुसरण घेणं हा प्रकार खूप पुढचा आहे. अनुसरण या विषयी जे अनुकरण आहे प्रत्यक्ष हे पुढे आहे, परंतु त्याआधी तुम्हाला प्राथमिक तयारी काहीतरी करायची आहे. तुम्ही असं समजू नका की बाबा हा अनुसरणासाठी हा अमका दिवस निश्चित केलेला आहे आणि त्या दिवसापासून आपण मग असं वागूया. तोपर्यंत काही केलं तरी चालेल. काही त्याच्या आधी काही भांडणं वगैरे असतील ते आधी करून घ्या, अनुसरणानंतर मग भांडणं नको कोणासोबत. असं नाही चालत. अनुसरण घ्यायचं आहे म्हणजे त्या व्यक्तीचा आधी सगळी तयारी असते. तर उदाहरण सांगितलेलं आपण की ऑपरेशन करायच्याच दिवशी डायरेक्ट डॉक्टर येत नाही. ऑपरेशन करायच्या आधी त्याला 8 दिवस ॲडमिट ठेवतात. त्याला ते ऑपरेशन करण्यायोग्य नॉर्मल करतात त्याची प्रकृती आणि त्यानंतरच ऑपरेशन होतं. लगेच ऑपरेशन असं गेलं लगेच ऑपरेशन असं नसतं. अनुसरण हे सुद्धा एक ऑपरेशन आहे. ऑपरेशन अशा प्रकारचं असतं की ऑपरेशनमध्ये 2 गोष्टी असतात. एक तर निकामी झालेला भाग काढणं किंवा एखादा भाग टाकणं, दोन्ही गोष्टीचं ऑपरेशन असतं. अनुसरण सुद्धा तसंच आहे की त्यामध्ये तुम्हाला निकामी जो भाग आहे, नको असलेला भाग आहे, तो दोषरूपी जो भाग असेल तो सगळा काढून टाकायचा आहे आणि गुणरूपी जो भाग आहे तो त्याच्यामध्ये बसवायचं आहे आपल्याला. त्या अंतःकरणामध्ये असेल, त्या विचारांमध्ये असेल, त्या बघण्यामध्ये असेल, ऐकण्यामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, चालण्यामध्ये असेल, उठण्या बसण्यामध्ये असेल, सगळीकडचे दोष तुम्हाला काढून टाकायचे असतात. तुम्ही असं समजू नका की फक्त ज्ञान आणि कपडे बदल झालं अनुसरण. अनुसरण म्हणजे एवढं व्यापक आहे. जसं ते मुसलमान लोक हे करतात ना, उपवास करतात. कसले उपवास असतात ते? रमजानचे उपवास असतात. त्याची एक मी मुलाखत ऐकलेली आकाशवाणीवर. त्याच्यामध्ये त्या एक महिला होती, म्हणजे चांगली वैचारिक मुसलमान महिला होती. तिने सांगितलं की रमजान हे फक्त आमकं खायचं नाही तमकं खायचं नाही एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. त्याची ओळख काय आहे की रमजानचा उपवास. तर ती म्हणाली की उपवास म्हणजे फक्त पदार्थांचा उपवास नसतो. उपवास हा वाईट न बघण्याचा उपवास, वाईट न ऐकण्याचा उपवास, वाईट न बोलण्याचा उपवास, वाईट विचार न करण्याचा उपवास, अशा वाईट जेवढ्या गोष्टी असतात तेवढ्या सगळ्यांना उपवास द्यायचा असतो आम्हाला. आपण काय बघतो की उपवास म्हणजे काय? फक्त खायचं नाही. आणि खायचं काय नाही? विशिष्ट पदार्थ खायचे नाही. पण विशिष्ट पदार्थ मग जे तुम्ही सांगतो नेहमी की उपवासाचे पदार्थ पण कसे आहेत, एकदम ज्यांनी कोणी हे पदार्थ लागू करून दिलेले आहेत त्या व्यक्तीने खूप डोकं लावलेलं आहे. उपवास असेल तर काय खायचं? पोहे नाही. पोहे खाल्ले तर काय होईल? 1 तासात 2 तासात भूक लागेल कडकडून. उपवासाचे पदार्थ काय? साबुदाण्याची खिचडी पोटभर खायची. त्याच्यात ते साबुदाणे कमी होतात की काय, त्याच्यात बटाटे टाकायचे परत. म्हणजे ते एकदा वेळ का तुम्ही पोटभर खाल्लं तर दिवसभर भूक नाही लागणार. इकडून तिकडून भूक लागली तर केळी खायची, केळीनी पण सुद्धा भूक जाते. म्हणजे उपवासाचे पदार्थच असे निवडलेले आहेत की एकदा ते खाल्ले की नंतर मग तुम्हाला जेवणाची कटकट नाही. माझ्या मते उपवासाच्या मागे एक वेगळा काहीतरी कारण असेल. मला आत्ता सुचलेलं असं की आपला दिवसच खाण्यापिण्यामध्ये जातो. सकाळी उठलं की चहा नाश्ता, चहासोबत टोस्ट वगैरे, दुपार लगेच थोड्या वेळाने नाश्ता, थोड्या वेळाने परत जेवण, परत दुपारी उठलं की चहासोबत परत काहीतरी, परत संध्याकाळी थोडासा फराळ, तर परत संध्याकाळी जेवण. या सर्व कटकटीतनं वाचावं म्हणून त्यांनी तिथे एक उपवासाचा तो एक पदार्थ असा दिलेला आहे
की एकदा तुम्ही खा आणि दिवसभर मग भूकच नाही लागणार तुम्हाला. भूक ठेवत नाहीत तुम्हाला, उपवासामध्ये भूक ठेवत नाहीत, पोटभर खाऊ देतात आणि असं खाऊ देतात की एकच पदार्थ खायचा, तो खाल्ला की पुन्हा भूक लागणार नाही. म्हणजे तेवढा वेळ जो आहे तुमचा, तुम्ही तुमच्या आध्यात्मिक कार्यामध्ये लावू शकता. असाही कुठेतरी त्या मागचं उद्दिष्ट असावं बरं का. असं तुम्ही पकडून चालू नका. एक तर आपल्या पंथामध्ये उपवास करायचे नसतात आणि उपवास करायचे नाहीत. आणि उपवास असले की आपण मग ते साबुदाण्याची खिचडी काय, वेफर काय, हे आमच्या मानव पंथातलं हे तत्व हे नाही आहे. आणि कुठल्याच पंथामध्ये असं सांगितलेलं नाही आहे. वेदामध्ये सांगितलेलं आहे का उपवास असेल तर केळीचे वेफर खावेत म्हणून? असं सांगितलंय कुठे? नाही. हे नंतरच्या काळामध्ये आलेलं आहे. वेद जेव्हा लिहिले तेव्हा चहा होती का? उपवासाला चहा चालतो की नाही? कुठे आलंय हे? म्हणजे हा अवांतर आलेला भाग आहे. आणि म्हणून महानुभाव कुठल्याही साधकाने, मग ते साधू असो, नाहीतर वास्तविक असो, नाहीतर नामधारक असो, यांनी कुठल्याही प्रकारचा उपवास करायचा नाही. आमचे पंथीय पण उपवास सुरू झालेले आहेत. अमक्या देवीच्या नावाने उपवास, अमक्या आईच्या नावाने उपवास, असे आमच्या पंथात केले जातात. जर का आमच्या देवाने जर का कुणाला सांगितलं, हे मेहकरला बोणेबाईंना सारखा स्वामी सांगतात बाई उपवास करायचा नाही, मग आम्हाला कोल्हारी आई म्हणा, कुठल्या, मी स्पष्ट म्हणजे आता उल्लेखच करतो त्याचा. मग ही लीळा एका बाजूला आहे, मेहकरची लीळा, जिथे स्वामी सांगतात उपवास करू नका, आणि इथे आम्ही जी नवीन परंपरा चालू केलेली आहे याचा ताळमेळ आम्ही कसं काय बसवणार? स्वामींना खोटं ठरवायचं की आपण खरं व्हायचं? काय व्हायचं नेमकं? म्हणून लीळेंचं प्रमाण घ्या, वचनांचं प्रमाण घ्या. स्वामींनी सांगितलेलं आहे की उपवास करायचा नाही, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्यांना तिथे स्वामींनी काय केलेलं आहे? खायला लावलेलं आहे. लीळा चरित्रामध्ये जर का तुम्ही बघितलं, कुठलाही साधक कुठेही उपवास करत नाही आहे. दीक्षांना जे आहे, स्वामी सांगतात वृक्षांना खा, वृक्षांनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून दीक्षांना असेल, वृक्षांना असेल, यामध्ये तुम्ही कितीही ते ग्रहण केलं तरी त्याच्यातनं तुम्हाला दोष निर्माण होणार नाही. आणि म्हणून स्वामींनी योग्य आहार जो आहे तो योग्य प्रमाणामध्ये, योग्य वेळेमध्ये स्वामींनी घ्यायला लावलेला आहे. कुठेही स्वतः स्वामींनी महानुभाव पंथाच्या या ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये कुठेही उपवास सांगितलेला नाही आहे. आणि म्हणून समस्त उपदेशी लोकांनी, सर्व ईश्वर साधकांनी उपवास हा केला तर त्यांना दोष लागेल ईश्वराच्या वचनभंगाचा. कारण की तिथे बोणेबाईंना नाही सांगितलं, तिथे आपण कुठले आहोत? कोण आहोत आपण? बोणेबाईंनी स्वामींचा शब्द मोडला नाही आणि आपण कोण आहोत मोडणार आहे? म्हणजे या ठिकाणी हे लक्ष देता आलं पाहिजे आपल्याला. आता मी हे सगळं का सांगतोय? आपला विषय कुठे सुरू झालेला की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं आहे त्यावेळेस त्याला त्या योग्य केल्या जातं आणि मग त्याचं ऑपरेशन होतं. अनुसरण सुद्धा हे असंच प्रकार आहे की याच्यात तुम्हाला वाईटाचा त्याग आहे आणि चांगल्याचा स्वीकार आहे. हे जर का करायचं असेल तर क्षणात होत नाही. ते ज्या दिवशी तुमची अनुसरणाची तारीख निश्चित आहे त्या दिवशी हे होणार नाहीये. तुम्हाला हे जगायचं आहे, सुरुवातीला जगून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला लक्षात येईल की हे मी असं जगू शकतो, हे मला जमतं आहे, मी माझ्या तामस किंवा राजस अवगुणांवर मी संयम केलेला आहे, हे मला जमत आहे. नसेल जमत तर त्याच्याविषयी अजून प्रयत्न करा, जुना प्रयत्न करा स्वामी सांगतात. आणि मग तुम्हाला ते बरोबर संयमित होणार, स्वभाव मात्र तुम्हाला जमेल. आलिंबन रहित होणं आपल्याला जमतंय का? जसं तुम्ही सातारा आश्रम जर का बघितलं, तिकडे 3 वर्ष त्या ठिकाणी ठेवतात. दीक्षा घ्यायला गेलेला चांगला अभ्यास झालेला व्यक्ती असेल तरी त्याला 2 वर्ष 3 वर्ष तिकडे ठेवतात का? कारण की त्याला स्वतःला ते तपासायचं ते वेळ आहे, 2 वर्ष किंवा 3 वर्ष, की आपण इथे राहू शकतो का? बरं तुम्ही राहिले, पण तुम्ही तिथे जेवण खावण, व्यापार, सेवा सगळं तुम्हाला तिथे जमलं, सगळं आलं तुम्हाला, परंतु तुमचे डोळे आणि तुमचे विचार, जसं आपल्या मनामध्ये काही विचार नाही पण आपले डोळे जेव्हा उघडतात तेव्हा आपले विचार, नवे विचार सुरू होतात. कारण की नवीन दृश्य दिसतं त्यावेळेस. अशा वेळेस जर का तुम्हाला काही दोषयुक्त वर्तन दिसलं
की परत तुमचा अनुसरणाचा जो काही भाग आहे तो डळमळीत होतो. असं वाटतं की मग घरीच चांगलं होतो आपण वगैरे वगैरे असे विचारायला लागतात. का? कारण की दोषवंत काहीतरी गोष्टी आपण तिथे पाहतो. आता तुम्ही एक लक्षात घ्या की सगळीकडे सगळे लोक तुम्हाला पूर्ण गुणवंत दिसणार नाही. कुणाकडे काही ना काही दोष दिसेल, कुणाकडे काही ना काही गुण दिसेल. आपल्याला काय बघायचं आहे? आपल्या उपयुक्त गोष्टी घेऊन आपण चालायचं. अनुसरण हा एक अनुसरणातला हा एक भाग आहे बरं का. तुम्हाला दोष बघायचे नाहीत, कारण की तुम्हाला काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही आहे कुणाचे दोष बघायचं किंवा त्यांनी दोषरहित व्हावं यासाठी तुम्हाला काही देवाने खास बोलवलेलं नाही आहे. तुम्हाला फक्त इथे तुमचे दोष या ठिकाणी क्षालन करायचे आहेत. आपण ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये, तर मग काय दुसरे पेशंट बघत बसतो का आपण? आपल्याला आपलं पडलेलं असतं की आमचं ऑपरेशन कधी होणार, आम्हाला बरं कधी वाटेल, आम्हाला डिस्चार्ज कधी मिळेल. एवढ्या 2-3 गोष्टीच तो पेशंट विचार करत असतो. याच्या व्यतिरिक्त कोण आला, किती पेशंट आले आज, आणि कोण कसा आहे, आणि कोण किती आजारी आहे, आणि कोणी औषधं घेतली नाही आणि कोणी औषधं घेतलेली आहेत, असा विचार आपण करत बसू का तिकडे? आपण फक्त आपलं बघतो. तसं कुठलाही आश्रम असेल, कुठलंही वासनिकांचं सत्संग मंडळ असेल, अशा ठिकाणी जाऊन आपण काय केलं पाहिजे? प्रत्येकाचे गुण बघितले पाहिजेत, गुण घेतले पाहिजेत. बाकी दोष वगैरे काही बघण्याच्या ह्याच्यामध्ये पडू नका, कारण की याच्यातनं फायदा काय नाही आहे. तुम्ही असं म्हणाल की बाबा आता तुम्ही म्हणता की आश्रमातले दोष बघू नये, परंतु तुम्ही बघा की नको बघा, परंतु तुम्हाला त्याच्यातनं काही फायदा नाही आहे, शून्य फायदा आहे. आज जो व्यक्ती तुम्हाला दोषवंत दिसतोय, अजून ही पण एक बाजू मी सांगतो तुम्हाला, जो व्यक्ती तुम्हाला आज दोषवंत दिसतो ती व्यक्ती कुठे ना कुठे त्याचा टर्निंग पॉईंट येणार आणि ती व्यक्ती गुणवंत होणार. आमच्याकडे उदाहरण आहे भटोबासांचं. आई वगैरे त्यांच्याशी बोलत नव्हत्या त्यांच्या भटोबासांच्या, आणि त्यांच्यापासून लांब राहावं यासाठी त्यांनी रावतगावला गुंफा बांधलेली होती आबाईसांनी. का? भटोबासांचं दर्शनच नको. म्हणजे किती दोषवंत व्यक्ती होते, परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं? दोन्ही देवाचा संबंध भटोबासांना आणि कुठे ते पोचलेले आहेत. म्हणजे एखादी दोषवंत व्यक्ती त्याला कायमस्वरूपी तुम्ही त्याच पद्धतीने बघू नका. लीळाचरित्रामध्ये ही सुद्धा घटना घडलेली आहे की महादाईचा म्हणतात की माहिती आहे तुम्ही आधी काय केलेलं आहे ते. एखादा व्यक्ती दोषवंत आहे परंतु तो गुणवंत होऊ शकतो, होतो, आणि मग तुम्ही त्याला त्या दृष्टीने बघता कामा नाही. स्वामी म्हणतात बाई तुम्ही आते पुरीकर नागदेव व्हायचं ना, म्हणजे असं बोलायचं नाही. आता हा येथीची जवळीके काय झालेला आहे? आन झाला असे, वेगळे झालेले आहे. तुम्ही असं समजू नका. म्हणजे एखाद्याची प्रक्रिया कधी चालू होते? भटोबासांची पहिल्या भेटीमध्येच प्रक्रिया सुरू झाली. स्वामी सांगतात की तुम्हा स्थित्यंतर गेंगा, म्हणजे एखादी व्यक्ती आश्रमात आलेली ती व्यक्ती आत्ता जरी दोषवंत आहे तरी पण त्याच्यामध्ये ती प्रक्रिया सुरू झालेली असावी. हळूहळू हळूहळू ती बदल होत 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 ती व्यक्ती पुढे काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. त्या व्यक्तीबद्दलचा स्वीकार काय असेल परमेश्वर हे तुम्ही सांगू शकत नाही. आणि म्हणून कुणाबद्दलही वाईट प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही स्वतः त्या दोषामध्ये भागीदारी होऊ नका. हा काय आहे? सगळा अनुसरणाचा एक एक भाग आहे. आत्तापासून तुम्हाला तो सुरुवात करायचा आहे. हे का सांगतोय आपण? हे सुरुवात इथून करायची आहे. पूर्ण तुमचं मन कसं असतं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे. तुम्ही एखादं भांडं किचनमध्ये वापरता, कुठलंही पातेलं असेल काही असेल, त्यानंतर तुम्ही काय करता? पूर्ण ते स्वच्छ घासून स्वच्छ धुवून ते पुसून मग ते तुम्ही ठेवता. म्हणजे निर्दोष करता की नाही त्याला परत. म्हणजे एखाद्या वस्तू उपयोगार्थी जर का ते भांडं तिथे आपण काढलं तर काय होतं? ते एखाद्या वस्तूने काय होणार आहे? ते खरकट होणार आहे. मग तुम्हाला परत काय करायचं आहे? स्वच्छ करून ठेवायचं. तसं तुमचं मन जे आहे ते तुमचं मन प्रत्येक वेळी एखाद्या समूहामध्ये गेला, तुम्ही आश्रमात गेलात, साधू संतांमध्ये गेलात, वासनिकांमध्ये गेलात, एखाद्या सत्संगामध्ये जर का तुम्ही गेलात तर तुमचं मन त्यावेळेस कलुषित होतं. कारण ते यूज होतंय आता.
मग ते यूज होत असताना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात, वाईट पण. आता बघायचं म्हटल्यानंतर तुम्हाला काळा रंग पण दिसेल आणि गोरा रंग पण दिसेल, तुम्हाला चांगला पदार्थही दिसेल, वाईट पदार्थही दिसेल, चांगले गुण दिसतील आणि वाईटही गुण दिसतील. एखादे आम्हाला डोळे बंद करून बसलेले स्मरण करणारे लोकही दिसतील आणि अन्य वार्ता करणारे पण दिसतील. आता बघायचंच म्हटल्यानंतर काय करायचं, परंतु तुम्हाला काय करता आलं पाहिजे. नंतर स्वामी सांगतात मग साळुंके झाडून जाऊ लागे, म्हणजे काय, तुमचं ते अंतःकरण रूपी जे पात्र आहे ते तुम्हाला नंतर सगळं आटोपल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ करून परत तुमच्या विचारांमध्ये तो भाग आला नाही पाहिजे. जे तुम्ही खरकट स्वच्छ धुतलंय ते परत लागतं का भांड्याला, ते गेलं, वाहून जातं ते, परत त्याचा कुठे तुम्ही हिशोब पण ठेवत नाही. तसं ते एकदा ते जे वाईट विचार आहेत ते वाहून गेले पाहिजे, ते परत तुमच्या त्या अंतःकरण रूपी पात्राला लागता कामा नये. असं स्वच्छ राहावं लागेल, तुम्हाला स्वतःला स्वच्छ ठेवावं लागेल, पवित्र ठेवावं लागेल, शुद्ध ठेवावं लागेल. तेव्हा कुठेतरी अनुसरण हा जो काही भाग आहे त्यासाठी योग्य भूमी आपण तयार करतोय असा त्याचा अर्थ आहे. सुक्षेत्राच्या दृष्टांतामध्ये स्वामी सांगतात की ती जमीन जर का तशी असेल, सुक्षेत्र असेल म्हणजे चांगलं क्षेत्र असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे पीक लावाल ते पीक एकदम चांगल्या प्रकारे येईल. मग आता पीक कसलं लावतो आपण, विषाचं पीक लावतो का कधी, काटेरी झाडांचं काही पीक लावतो का, त्याला काटेरी फळ ते खाण्याचे उपयोगी नाही, काय नाही. आपण काय लावतो, चांगलं जे काही पदार्थ असतील, वस्तू हे असेल त्याचं पीक आपण लावत असतो आणि ते उपयोगी जाईल या अर्थाने आपण बघत असतो, त्याच्यातनं आपल्याला लाभच होईल हे आपण बघत असतो. तसं एखादा विचार आपण आपल्या अंतःकरणात पेरताना ते जेव्हा अंकुरित होईल तेव्हा त्याला काय झालं पाहिजे, काटेरी काही झाडं फांद्या वगैरे त्याला आले नाही पाहिजे, त्याला उपयुक्तच असे विचार त्याला आले पाहिजेत. जसं बटोबासांना सांगितलं पाणी आणायला जा, तेव्हा त्यांना ते जे काही विचार म्हणजे काटेरी फांद्या आणि काटेरी फळं अंकुरित झाले, परंतु त्यांनी काय केलं, वेळीच ती सगळी जे काही काटेरी फांद्या असतील किंवा फळं असतील ते काढून टाकली आणि ते शांतीचे रोप लावले आणि मग आले. स्वामी म्हणतात हा जे जे होऊनी गेली ती ते नव्हे, जे होऊनी आले ती ते होय, म्हणजे हे बरोबर आहे. तसं हे का स्वामी सांगतात त्यांना, कारण की स्वामी बघतात त्यांना अनुसरल्याच्या भूमिकेमध्ये स्वामी बघतायत. त्यांनी खडकुली या ठिकाणी अनुसरण घेतलेलं आहे. अनुसरलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये असं नकोच पाहिजे, म्हणून स्वामींना ते नको वाटतंय. आत्ता येताना त्यांच्या मनामध्ये काहीच नाही आहे, स्वामींना अनुसरलेला व्यक्ती असा पाहिजे. आम्हाला लीळा चरित्रामधनं कळतं की स्वामींना अपेक्षित काय आहे, अनुसरलेला व्यक्ती तसा पाहिजे, अनुसरणारा व्यक्ती सुद्धा तसाच पाहिजे. आता जर का हे वाक्य आपण म्हटलं की अनुसरलेला व्यक्ती तसाच पाहिजे, की लगेच ग्रस्त लोक बोलतात मग आजकालचे साधू असे काय वागतात, आलं लगेच आपल्या अनुसरणाला अडथळा आणणारा हे वाक्य आलं लगेच. इथे काय पाहिजे आपल्याला, हे वाक्य आपल्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी नको, मग वासनिकाला अनुसरल्याविषयी पण नको, वासनिकाला साधूंविषयी पण नको, वासनिकाला वासनिकाविषयी पण नको, वासनिकाला नामधारकाविषयी पण नको आणि वासनिकाला अन्य व्यक्तीविषयी पण नको आहे. हे वाक्य तुम्हाला काही घेणं देणंच नाही आहे. कोण काय करतंय याच्यासाठी तुम्ही नाही आहात, तुम्ही काय करता त्याच्यासाठी तुम्ही आहात. आणि म्हणून त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या तयाऱ्या करायच्या आहेत. जर का तुम्हाला अनुसरण घ्यायचं असेल तर, बरं का, घ्यायचं नसेल तर काही तयारी करायची काही गरज नाही, काही टेन्शन घेऊ नका. मग आपण आहे तसं एकदम उत्तम आहोत दोष आचरण्यासाठी. परंतु जर का तुम्हाला अनुसरण घ्यायचं असेल तर मग काय करावं लागेल. आजचं वचन सांगतं की तुमचेनी मुंगी रांड न होवावी. स्वामीने किती बारीक एका वचनातनं अनेक भाग स्वामी दाखवतात. जसं स्वामींनी म्हटलं अविद्येची अनंत द्वारे, अनंत प्रकारे अविद्या संचरू शकते. तर तुमचेनी मुंगी रांड न होवावी म्हणजे त्या मुंगीचं तर मुंगीला वैधव्य आणू नये याचाच अर्थ मुंगळा असेल किंवा मुंगा असेल त्याची हत्या तुमच्याकडनं होता कामा नये, याचाच अर्थ ती मुंगी सुद्धा दुखावता कामा नये. म्हणजे एवढ्या सूक्ष्म प्राण्याचा विचार आमच्या स्वामींनी केलेला आहे. कुणीतरी मला सांगितलं की बाबा म्हणजे
गाय वाचवली पाहिजे. गाय हे हिंदू धर्माचं असं प्रतीक आहे, असं आहे तसं आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे तुमच्या पंथाचं? म्हटलं आमचा पंथ खूप बारकाईने विचार करतो या बाबतीमध्ये. ते म्हणे काय करता तुम्ही, कुठली मोहीम राबवता याच्यासाठी? म्हटलं याची मोहीम आमची 800 वर्षाआधी सुरू झालेली आहे आणि आमच्या स्वामींनी गाय वाचवायला नव्हे तर मुंगी वाचवायला सांगितलेली आहे. आमची मोहीम तिथून सुरू आहे. तिथे सांगितलं ना, हाथी के पाव में सबका पाव. इथे मुंगीमध्ये सगळेच प्राणी आले. जर का मुंगी वाचवायला सांगितलेली आहे म्हणजे सगळेच प्राणी स्वामींनी वाचवायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आमची मोहीम तेव्हा सुरू झालेली आहे. आम्हाला फक्त गाय वाचवायची नाहीये, आम्हाला सगळ्या प्राण्यांना वाचवायचं. एका वाक्यात स्वामी सांगतात की चतुर्विध भूतग्रामा अभय द्यावे की. 4 प्रकारे प्राण्यांचा जन्म होतो. प्रत्येक म्हणजे जीव जेवढे सृष्टीमध्ये येतात ते 4 प्रकाराने येतात. कुठले कुठले? जारज, बरोबर एकदम. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. जारज म्हणजे गर्भामधनं, अंडज म्हणजे अंड्यातनं एखादा प्राणी जन्माला येतो. जारज, अंडज, स्वेदज म्हणजे घाम, घामातनं प्राणी जन्माला येतो, उवा वगैरे असतात ना. आणि उद्बीज म्हणजे बी मधनं एखादं जीव जन्माला येतो किंवा अंकुरित होणं. याच्या व्यतिरिक्त जीव कुठेही आणि कसाही जन्माला येत नाही. स्वामी सांगतात की या चतुर्विध प्रकारे जे जन्माला येणारे जीव आहेत त्या सर्वांचं काय केलं पाहिजे? त्यांना अभय दिलं पाहिजे. त्यांची हिंसा तुमच्याकडनं घडता कामा नये. इतकं बारकाईने मानव पंथाच्या तत्वामध्ये सांगितल्या गेलेलं आहे श्री चक्रधर स्वामींनी. इथे प्रत्येकाला वाचवायचं, प्रत्येकाला अभयदान द्यायचं, एवढा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. आपण जर का मुंग्यांना वाचवत राहिलो आणि माणसांना दुखत राहिलो तर कसं होईल? चालेल का? तुम्ही तो बारीक भाग बघा की तुम्ही जर का म्हणाले की बाबा तुम्हाला 10 रुपये गेले, तुमचे हरवले, तर तुम्हाला दुःख होतं का? आपण मग 10 रुपये काय, माझे 1 रुपया जरी हरवला तरी मला दुःख होतं. म्हणजे जर का 1 रुपया हरवल्याने दुःख होतं तर 2 रुपये हरवल्याने 3, 4, 5, 10, 100 सगळ्यांनी दुःख होणारच आहे. पण त्याचं शेवट काय सांगितलेलं आहे? सुरुवात काय सांगितलेली आहे? 1 रुपया ही सांगितलेलं आहे. विचारलं 1 आणि उत्तर 1 दिलेलं आहे. तुमचे 10 रुपये हरवल्याने तुम्हाला दुःख होतं का? अरे मला तर 1 रुपया हरवला तरी पण दुःख होतं. म्हणजे प्रश्न 1 विचारलाय, त्याचं उत्तर 1 आहे, परंतु त्याच्यामध्ये सगळं आलं. तसं स्वामींना जर काय अनुसरल्याने कशा कशा प्रकारची हिंसा करू नये. स्वामी सांगतात तुमची मुंगी रांड न होवावी. म्हणजे तुमच्यामुळे ती मुंगी दुखावल्या गेली नाही पाहिजे. तुमच्यामुळे ती मुंगी जी आहे ती मृत्यू पावली नाही पाहिजे. तुमच्यामुळे त्या मुंगीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आपण तो स्मृतीस्थळामधलं तो उदाहरण मागे बघितलेलं होतं की अचल मोरारी बाप त्यांच्या स्मरणाला ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या डोक्यावर एक पक्षी येऊन बसलेला आणि तो आपल्या हलण्याने उडून जाऊ नये म्हणून एकदम अचल होऊन बसलेले, म्हणून त्यांना अचल मोरारी बाप नंतर म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे किती विचार ते करतायत. म्हणजे स्वामींनी का त्यांना सांगितलं का तुमचेनी पक्षी न उडावा असं काही वचन आलंय का? ते म्हणाले आपल्याला फक्त मुंगीबद्दलच सांगितलेलं आहे, बाकी पक्ष्याबद्दल काही स्वामींनी वचनच सांगितलेलं नाहीये. परंतु विद्वत्ता अशी आहे की विद्वत्तेमध्ये सगळ्या गोष्टी व्यापकपणे बघितल्या जातात. तिथे सांगकाम्या आणि ओनाम्यासारखं नसतं की सांगकाम्याला जेवढं काम सांगितलं तो तेवढंच करतो, त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा जास्त नाही करत तो. तसं विद्वत्तेमध्ये तसं नाही आहे. विद्वत्तेमध्ये तुम्हाला व्यापकपणे सगळं बघता आलं पाहिजे आणि ते बघण्याची दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे की मुंगीचं उदाहरण स्वामींनी दिलेलं आहे. जिथे तुम्हाला मुंगीला दुखवण्याचं जे काही पातक आहे ते चुकवायला स्वामी सांगतायत. अर्थातच मुंगीला दुखवू नये याबद्दलची सावधगिरी जर का स्वामी तुम्हाला सांगत आहेत तर इथे तुम्हाला मुंगीपेक्षा मोठे कीटक असतील, मोठे काही प्राणी असतील, काही पशु असतील, पक्षी असतील,
मनुष्य असतील, देवता पण असतील, किंवा मग पुढे गेल्यानंतर ईश्वरपैकीचे जे साधनवंत कुणी असतील, त्या कुणालाही तुम्ही दुखवू नये याबद्दल स्वामी तुम्हाला काय करतायत, सजग करतायत. परमेश्वराला दुखू नये असं वचन स्वामींनी नाही सांगितलं, मुंगीला दुखू नये हे सांगितलं. अर्थातच मुंगीला दुखवायचं नाहीये, म्हणजे परमेश्वरापर्यंत जेवढे कोणी येतात त्या कुणालाही आपल्याला दुखवायचं नाहीये हे त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणून या गोष्टीकडे बारकाईने बघितलं पाहिजे. स्वामींनी मुंगी का सांगितली? कारण की बाकीचे जंतू का नाही सांगितले? कारण की बाकीचे जे जंतू आहेत, सूक्ष्म जंतू आहेत, ते तुम्हाला दिसत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना वाचवण्याअर्थी तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला तसं लक्ष देता येणार नाही. काही सूक्ष्म जंतू असे असतात की ज्यांचं हिंसा तुम्ही चुकवू शकत नाही. असं सांगितलेलं आहे की बाबा आपण पापणी लावतो, त्याच्यामध्ये पण अनेक जंतूंची हिंसा होते. किंवा आपण काही पाणी वाया घालवतो म्हणा, किंवा एखादं हातपाय आपण इकडे तिकडे हलवतो म्हणा, हे सगळं जे काय आहे ह्याच्यातनं अनेक सूक्ष्मजंतूंची हिंसा होते. ती तुम्ही टाळू शकत नाही, कारण की ते सूक्ष्मजंतू तुम्हाला दिसत नाही. याचाच अर्थ तुम्ही ते दिसत नाही म्हणून किती पण हालचाल करायची असं नाही, की कमीत कमी तुम्ही हालचाल करायची असते, जास्त हालचाल करत बसायची नाही. स्थिर राहणं कशाला म्हणतात? स्थिर राहायला पाहिजे आपण, जेणेकरून जास्त हातपाय हलणार नाहीत, जास्त हिंसा होणार नाही. अजून जास्त काय आपलं उपयोगात आणतो आपण? तोंड असतं ना आपलं. जर का आता इथे पापणी, आता इथे तोंड हल्ल्यामुळे हिंसा होते असं म्हणजे ऐकिवात नाहीये, परंतु मूळ सांगितलंय की पापणी लावली, पापणी हल्ली तरी हिंसा होते. म्हणजे आपलं तोंड जर का हल्लं तर किती हिंसा होईल. जर का तुम्हाला हिंसेचा बद्दल तुम्ही जर का सजग असाल, ते आजचं जे वचन आहे जर का तुम्हाला कळलं, तर तुमची बडबड, तुमचा अन्यवार्ता, तुमचं बोलणं, तुमचं उगाच बोलणं आणि उगाच बोलण्यामध्ये फरक आहे बरं का. उगाच म्हणजे कुणीही न आग्रह करता, कुणी आमंत्रण न देता, कुणीही न विचारता उगाचच आपण जेव्हा बोलतो विनाकारण, आणि समोरच्याला असं वाटत असतं की उगाच बोलतायत हे, असं जेवढी सगळी परिस्थिती असते त्याला म्हणतात उगाच बोलणं. हे सगळं जेव्हा आपण करत असतो त्यावेळी किती किती हिंसा होत असेल लक्षात घ्या तुम्ही. भरपूर हिंसा होत असते. आणि म्हणून आपण हिंसा म्हणजे फक्त असं नाही बघायचं की फक्त मुंगीच मारायची नाहीये, बाकी मग काही केलं तरी चालेल, परंतु हिंसा ही इथून सुरू होते. तुम्हाला पापणीचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर हातपाय किती हलवायचे, किती काय, म्हणजे तुम्हाला प्रमाणातच आणि आवश्यक तेव्हाच तुम्हाला हालचाल करायची आहे, उगाचच काहीही करत बसायचं नाही. त्याच्यानंतर उगाचच काही कुठल्याही अन्य वार्तेमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं नाही. त्याच्यामुळे कानाने सुद्धा तुम्ही वाईट ऐकायचं नाही, हा सुद्धा दोष आपल्याला टाळायचा आहे. मग हे सगळं करत असताना स्वामींनी इथे मुंगीचं उदाहरण का दिलं? कारण की मुंगी बद्दल सांगितलेलं आहे की मुंगी ही कुठेही जरी तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी मुंगी ही तुम्हाला दिसतेच, कुठेही जा तुम्ही. तिथे सांगितलेलं आहे की विकार विकल्प शून्य सांगितले, हिंसा शून्य ऐसे का न म्हणितले, म्हणजे हिंसा शून्य असं का म्हणितलं नाही देवाने? कारण की तिथे सांगितलं हिंसा ही दरा दरकुटा ही न चुके. म्हणजे तुम्ही कुठेही जा, पक्ष आहे असा, तुम्ही कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये काण्यामध्ये जा, त्या ठिकाणी मुंगी आहे, त्या ठिकाणी हिंसा आहे, त्या ठिकाणी सूक्ष्मजंतूंची हिंसा आहे. म्हणून तिथे हिंसा शून्य तुम्ही होऊ शकत नाही कधी. म्हणून मी तर असं म्हणतो, महानुभाव हे निर्हिंसक नाही आहेत, हे कमी हिंसक आहेत. निर्हिंसक या जगामध्ये कुणीच नाहीये, कुठलाही जीव निर्हिंसक नाहीये. प्रत्येक जीवाकडनं काही ना काही हिंसा होतेच. म्हणून कमीत कमी हिंसा करणारे असे आपण कोण आहोत? कमी हिंसक लोक आहोत. आणि देवाने याकडे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. मुंगीच का सांगितली परत आपण वेगळं हे बघूया त्याच्यामधनं, की मुंगी ही तुमच्या प्रत्येक घराच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात कुठेही मुंगी जेव्हा दिसते
त्यावेळेस तुमचा स्वभाव काय होतो? तुमच्या एका सात्विक विचारांमध्ये चिडचिडेपणा येतो. तुम्ही प्रयोग कराल. तुम्ही जेव्हा सात्विक असतात, आनंदी असतात, आणि जेव्हा तुम्हाला दिसतं की इथे मुंग्या आलेल्या आहेत, तेव्हा तुमचा स्वभाव थोडासा बदलतो. थोडे चिडखोर होता तुम्ही. मुंग्यांविषयी तुम्ही वाईट चिंतन करायला लागता. इथेच कसं काय मरतात मुंग्या? बोलता तुम्ही. तुम्हाला असं वाटतं की मुंग्यांना कान नसावेत, की तुमचे बोलणं मुंग्यांपर्यंत जात नसावं, की तुम्ही एकटेच किचनमध्ये बोलतायत म्हणजे कोणालाच ऐकू येत नाहीये. परंतु मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही उच्चारण सुद्धा करू नका. नुसतं मनातल्याच मनामध्ये जरी तुम्ही मुंगीविषयी वाईट चिंतन केलं तर काय होणार? लगेच तुम्ही वाईट विचार केल्याचं नोंद तिथे होते तुमच्या त्या अविद्येवर. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही हे वाक्य बोललेले आहात, मानसिकाचं वाचिक झालेलं आहे, याची सुद्धा नोंद होते. आणि तुम्ही जर का कोणीच दिसत नाहीये असं समजून त्या मुंग्यांवर पाणी टाकून दिलं आणि त्या मुंग्या वाहत त्या आपल्या ह्याच्यातनं गटारामध्ये गेल्यात आणि तिकडे त्या मेल्या, कोणालाच कळलं नाही. नाही कळलं का? तुमच्या अविद्येवर लगेच बदल झालेला आहे. लगेच तिकडे तो जो काही दोष आहे तो पक्व झाला आता, म्हणजे भोगविण्यासाठी तो आता तयार आहे तो दोष. म्हणजे 3 टप्पे असतात ना महिलांच्या ह्याच्यामध्ये. उदाहरणात सांगायचं तर 3 शिट्या कुकरच्या. 1 शिटी झाली की बंद नाही गॅस. 2 शिट्या झाल्या तरी आपण नाही, तिसरी होऊ द्या. तिसरी झाली की ते खाण्यासाठी योग्य झालं, तयार झालं ते जेवण. तसंच आहे की मानसिक म्हणजे अजून भोगण्यासाठी तयार नाही आहे. मग वाचिक, मग तिसरी शिटी झाली की मग आता ते खाण्यायोग्य झालं, म्हणजे भोगण्या योग्य झालेलं आहे. आता ते तुम्हाला भोगावंच लागणार. इथे तयार झालेलं अन्न तुम्ही फेकू शकता, खाण्याचं टाळू शकता, कमी खाऊ शकता, परंतु इथे प्रारब्ध भोगे क्षयो भोगावंच लागणार, पूर्ण भोगावं लागणार. परिपक्वता आलेली आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला एवढा बारीक विचार स्वामींनी सांगितलेला आहे की वास्तविक क्रिया स्वामींनी शेवटची सांगितली की मुंगीचा सुद्धा हत्या नाही केली पाहिजे. हा एकदम शेवटचा टप्पा सांगितला. तर हत्या कधी नाही होणार? जेव्हा, म्हणजे हत्या होणं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष ती क्रिया केलेली आहे, मुंगीची हत्या केली. मुंगीची हत्या करू नका हे कधी घडेल? जेव्हा तुम्ही हत्येविषयी वाचिक करणार नाही तेव्हा घडणार. पण वाचिकच केव्हा घडणार नाही? जेव्हा तुम्ही मानसिक सुद्धा करायचं नाही. मुंगिये वीरू न चिंतावे हा एक टोक तिकडे दुसऱ्या वचनामध्ये स्वामींनी सांगितलं. मुंगीचं वैरत्व चिंतलं नाही तर मुंगी रांड न व्हावी हे तुमच्याकडनं घडेल. मुंगीचं वैरत्व चिंतण्याची मानसिक दोष जर का तुम्ही नाही आचरला तर मधला टप्पा जो वाचिकेचा पण होणार नाही. आणि मुंगीची हत्या या वचनामध्ये, आचाराच्या या 60व्या वचनामध्ये जी मुंगीची हत्या सांगितलेली आहे ती हत्या सुद्धा घडणार नाही. पण त्यासाठी त्या वचनाकडे आधी आपण गेलो पाहिजे. स्वामींनी दोन्ही टोकं सांगितलेली आहेत. आता 2 टोकं का सांगितली? म्हणजे मी आता माझं चिंतन आता जे काय बोलतोय ते की स्वामींनी दोन्ही टोकं का सांगितले? एक वचन सांगितलं तर पुरे झालं ना की मुंगे विरूनच चिंतावे. परत हे व्यसन सांगायची काय गरज आहे? तर काय असतं की या शाब्द ज्ञानामध्ये आपला विषय देवाने सांगितलेला आहे की ये जसे कार्य संन्यास आजपर्यंत कारण संन्यास नाही. म्हणजे शाब्द ज्ञानामध्ये आपल्याकडनं कार्यरूप दोषांचा त्याग घडू शकतो. कार्यरूप दोषांवर संयम आपण आणू शकतो. कार्यरूप दोष जो आहे तो आपण टाळू शकतो. परंतु कारणरूप जो दोष आहे तो आपण टाळू शकत नाही. म्हणजे उल्लेख हा तुम्हाला होणार, वाईटाचा उल्लेख सुद्धा होणार. तुम्ही जर का म्हणाले की बाबा कोणाला म्हटलं की यांना चांगलंच बदडवलं पाहिजे, उल्लेख आला मनातल्या मनातच. आणि आपण कशासाठी चाललोय? आपण स्थानवंदन करायला चाललोय, आपण भिक्षेला चाललेलो आहोत, आपण सत्संगाला चाललेलो आहोत. आणि अशा वेळेस आपल्या मनामध्ये एखादा वाईट विचार आला की यांचं वाईटच झालं पाहिजे. सत्संगाला येताना असा विचार, सत्संगाला येताना कुठला विचार पाहिजे?
आज कुठलं वचन होणार, काल कुठलं, मागे कुठलं वचन झालं, वेळा कुठली झाली, त्यातलं किती पाठ आहे, आता आज काय काय होईल, किती वेळ होईल, आता आजचं लक्षात कसं ठेवायचं आहे, या विचारामध्ये तुम्ही आले पाहिजे. आणि जर का आपण वेगळ्या विचाराने गेलो तर, तुम्ही जेव्हा वेगळ्या विचाराने येतात ना त्यावेळेस तुम्हाला सत्संगमधलं काही कळत नाही. आपण जर का सत्संगातलं आपल्याला काहीच कळालेलं नसेल तर समजून जायचं की आपण वेगवेगळे विचार करत आलो आणि इथे येऊन सुद्धा आपण वेगळाच विचार केला. त्या वातावरणात तुम्हाला यावं लागतं. मी एक खूप वेगळं उदाहरण देतो की जेव्हा एखादं नाटक असतं ना, नाटक जेव्हा सुरू होतं तेव्हा ते एकदम फटकन सुरू होत नसतं. त्यासाठी काय केलं जातं, पूर्ण जर का त्या विभागामध्ये प्रकाश असेल, उजेड असेल तर आधी काय केलं जातं, तो उजेड मालवला जातो, काळोख केला जातो. काळोख केला की काय होतं, आणि उजेडाच्या आधी काय, काळोखाच्या आधी काय असतं, जेव्हा उजेड असतं तेव्हा प्रत्येकजण एकमेकांशी बोलत असतो, इकडे तिकडे लक्ष असतं सगळ्यांचं. ज्यावेळेस काळोख केला जातो तेव्हा लगेच काही नाटक सुरू होत नाही. काळोख केल्यानंतर सुद्धा पुन्हा थोडा एक वेळ जाऊ दिला जातो आणि त्या वेळामध्ये काय असतं की बसलेल्या सगळ्या लोकांचं लक्ष समोर असतं. आता उजेड कुठून येणार आहे, उजेड कुठे दिसणार आहे, व्यासपीठावर दिसणार आहे आता उजेड, तिथे सगळ्यांचं लक्ष असतं. याचाच अर्थ सगळे लोक एकरूप होतात. नुसते एकरूप होत नाही तर एक विचारी होतात की आता सुरू होणार आहे. आणि तेवढा वेळ जो आहे तेवढ्या वेळ त्यांची ती मानसिक तयारी केली जाते आणि मग ते सुरू होत असतं जे काही नाट्य असतं, आणि मग ते नाटक समजत असतं. जर का ते नाटक सुरू असताना सगळीकडे उजेड ठेवला ना तर ते काही समजणार नाही. म्हणजे एकरूप करण्याचा असाही एक भाग आहे. अंधकार कधी कधी तुम्हाला उजेडाकडे बघण्यासाठी भाग पाडत असतो. अज्ञान जे असतं ते अज्ञान तुम्हाला ज्ञानाकडे बघण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. तुम्हाला ज्ञान, तुम्ही ज्ञानी होण्यासाठी नुसतं ज्ञानाचा सहभाग असतो असं समजू नका. अज्ञानाचा सुद्धा तेवढा सहभाग आहे. फक्त तुमच्या अज्ञानाने काय केलं पाहिजे, तुम्हाला ज्ञानाकडे बघण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की 2 वाक्य सांगितलेले आहेत, दोन्ही वचन सांगितलेले आहेत की तुम्हाला काय करावं लागेल, ती मानसिक तयारी करावी लागेल, ती वाचिक तयारी करावी लागेल, आणि मग तुम्ही जेव्हा इथे बसाल तेव्हा तुम्हाला इथलं सत्संग कळेल. तसं स्वामी सांगतात की मानसिक एखाद्या वेळेस काय होऊ शकतं, मानसिक अनुउल्लेख सुद्धा होऊ शकतात, मानसिक वाईट विचार सुद्धा येऊ शकतात. परंतु मग त्याला काय उपाय, जसं आपण एखादं लिखाण करतो पेन्सिलनी आणि ते जर का चुकलं तर त्याला खोड रबर नावाचं एक वस्तू असते, त्याच्याने आपण ते खोडू शकतो. तसं एखादा मानसिक तुम्ही विचार केला आणि आता त्याचं काय होणार आहे, वाचिक पण होणार आणि कायिक पण होणार आहे. तर स्वामी सांगतात मुंगे विरुद्ध चिंतू नका. मुख्य म्हणजे मुंगीचं वैरत्व चिंतूच नका, पहिली गोष्ट. परंतु स्वामी सांगतात की कार्यसन्यास आतपर्यंत कारण संन्यास नाही, म्हणजे कारण संन्यास नाहीये, म्हणजे मुळात जो उल्लेख आहे त्या उल्लेखाला कुठेही हे नाहीये, नियंत्रण नाहीये. उल्लेख कधी कधी होऊ शकतो. आपला विषय चालू होता की आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी जाताना सुद्धा उगाच वाईट विचार करत जातो. ज्या ठिकाणी तुम्ही चाललेले आहेत त्या विचाराशी जा, म्हणजे तुम्ही तेथे जाईपर्यंत त्या विचारांशी एकरूप व्हाल, आणि एकरूप झालं तर तो विषय तुम्हाला लगेच कळेल. तसंच आहे की जर का तुम्ही मानसिक वाईट चिंतन मुंगीचं केलं जरी, घडलं जरी, कारण संन्यास नाही आहे. कारण म्हणजे काय, मानसिक उल्लेख, आणि कार्य म्हणजे काय, वाचिक उल्लेख. त्यामध्ये पण कारण म्हणजे काय, वाचिक उल्लेख, आणि कार्य म्हणजे काय, प्रत्यक्ष क्रिया. मग आपल्याला स्वामी सांगतात की जरी तुम्ही कारण संन्यास तुमच्याकडनं घडत नसेल, तुम्ही मुंगीचं वैरत्व चिंतलं जरी, तरी पण पुढे मुंगीरांड न व्हावी, म्हणजे वाचिक आणि शारीर जे काही कार्य होणार आहे पुढे ते घडू देऊ नका. मन मानसिके जे काही उल्लेख झालेला आहे त्याला तिथे थोपवून ठेवा, त्याला थांबवून ठेवा. त्याचं वाचिके आणि त्याचं शारीर घडू देऊ नका.
हे चिंतन जे आहे ती मी सुद्धा आज पहिल्यांदाच हे चिंतन मी करतोय. हे चिंतन मी जे केलेलं आहे किंवा मी जे बोलतोय हे आत्ताच सुचलेलं आहे मला आत्ता इथे. ही 2 वचनं वेगळी आहेत. दोन्ही वचनांमध्ये एकामध्ये मुंगीचं वीरत्व चिंताला नाही सांगितलं, एका याच्यामध्ये मुंगीची हत्या करायला नाही सांगितली. तर वैरत्वामध्ये सगळं येतं, परंतु एखाद्या वेळेस वीरत्व न चिंतावे म्हणजे मनातला उल्लेख आहे हा जरी चिंतल्या गेला. अर्थातच तुम्ही किचनमध्ये गेलात, मुंग्या दिसलेल्या आहेत, चपात्या बनवल्या, त्याला चपात्यांनाच मुंग्या लागलेल्या आहेत आणि तुम्ही मुंग्यांविषयी उल्लेख करणार, वाईट चिंतन तुम्ही मुंग्यांविषयी करणार म्हणजे करणारच. किती सात्विक माणूस असतो. स्वामींनी काय केलेलं आहे की हा उल्लेख होऊ द्या, एक तर करूच नका सांगितलं, पण झालंच तर काय, मुंगी रान न होवावी म्हणजे तुमच्या मनामध्ये जर का उल्लेख आलेला आहे की या मुंग्यांना ना काहीतरी हे करून मारून टाकलं पाहिजे, असा जो उल्लेख आलेला आहे त्याला तुम्ही वाचिक आणि प्रत्यक्ष क्रियेचं रूप आणू देऊ नका. कार्यसन्यास आत म्हणजे कार्यरूप जो दोष आहे ना त्याचा तुम्ही नाश करून टाका, ती घडू देऊ नका आणि देवाकडे त्याचं प्रायश्चित करा की का असं घडलं, माझ्या मुखातनं असा उल्लेख का घडला. मी रोज पोथी ऐकतो, रोज मी स्मरण करतो, रोज देवपूजा वंदन करतो, लिळ्यांचं चिंतन करतो, तरीही माझ्या मनामध्ये असं वाईट चिंतन का आलं मुंगी विषय. बारीक आहे बरं का एकदम मुंगी विषय. जर का तुम्ही मुंगी विषय एवढा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीबद्दल वाईट येणार नाही, कुठल्याही पक्ष्यांबद्दल वाईट येणार नाही मनामध्ये, एखाद्या पशुबद्दल पण वाईट येणार नाही, कशाबद्दलच वाईट येणार नाही. कोर्स फक्त मुंगीचाच करायचा आहे. पाया जो असतो ना, पाया हा की तुम्ही एकदा पाया तयार केला, पाया फक्त पहिल्या माळ्यासाठीच तयार करावा लागतो, ग्राउंड फ्लोअरसाठी पाया तयार करावा लागतो. बाकीच्या माळ्यांसाठी पाया तयार करावा लागतो का? ग्राउंड फ्लोअरसाठी फक्त पाया तयार करावा लागतो. प्रत्येक माळ्यासाठी तुम्हाला पाया तयार करावा लागत नाही. तुम्ही किती मजबूत बिल्डिंग बांधा, फक्त मूळ जो पाया आहे तोच मजबूत असला पाहिजे. तसं मुंगी विरू न चिंतावा मोठा पाया आहे की ही मुंगी पदोपदी भेटणार आणि मुंगी ही त्रासदायक आहे. एखादे प्राणी, दुसरे जे प्राणी आहेत ना ते कदाचित कासव लोक पाळतात, त्याच्यानंतर मग काहीतरी हरिण पाळतात, कुत्रा पाळतात, ससा पाळतात, पक्षी पाळतात, वाघही पाळतात बरं का. अरब देशामध्ये वाघही पाळतात. तसं मुंगी कोणी पाळलेली आहे का? मधमाशा पण पाळतात, कबूतर पाळतात. तसं कुणी कोणाकडे तुम्ही गेलात आम्ही ह्या मुंग्या पाळलेल्या आहेत म्हणून या चावणार नाहीत असं आहे कुठे? मुंगी कुणी पाळत नाही. आणि मुंगी ही त्रासदायक, मुंगी जिथे दिसेल तिकडे त्रासदायकच, दुसरा उल्लेखच तुमच्या मनामध्ये येणार नाही की बरं झालं मुंगी आली ती, असं कधी वाटणार नाही. आणि म्हणून पहिला उल्लेख हा वाईटच येणार मुंगी विषय. तो जरी आला तरी त्याचं कार्य होऊ देऊ नका. त्या कार्यावर तुम्ही काय करा, संयम ठेवा. स्वभाव मात्रे, आता क्षुधा पिपासा मलमूत्र शीतुष्ण हा स्वभाव नाही. तुमचा जो आत्ता जो स्वभाव तयार झालेला आहे आत्ता की या मुंगीला मारायचं, त्या स्वभावाला तुम्ही काय करा, मात्रा द्या, त्याला संयमित करा, ती क्रिया घडू देऊ नका. हे वचनातनं स्वामींना या ठिकाणी सांगायचं आहे. पुढचं वचन येतं 61 क्रमांकाचं, तुम्हा पडिल्या धुळी न लागावी. म्हणजे असा जर का उल्लेख झालात म्हणजे तुम्ही काय झालात, तुमच्या त्या साधनावरून पडले तुम्ही. परंतु पडले जरी म्हणजे अर्थातच नको ते उल्लेख जरी झाले, नको ते वाचिक जरी झाले तरी तुम्हा धुळी न लागावी. म्हणजे आपण वेगळ्या आचारपर एखादा याचा अर्थ लावूया की एखादे जे साधक असतात जे वृक्षांना खात आहेत आणि त्यामध्ये त्यांना अशक्तपणा आलेला आहे, अशामध्ये चालत असताना कधी कधी असं पण होऊ शकतं की ते अशक्तपणामुळे ते खाली पडू शकतात किंवा असह्य झालं त्यांना मातीमध्ये. जर का ते एखाद्या वेळेस काय झालं, अनावधानाने ते जर का पडलेत तर धुळी न लागावी. म्हणजे त्यांना धुळी लागत नाही. का नाही लागत? कारण की त्यांचं शरीरच कसं आहे, मांसयुक्त शरीर नाही आहे.
त्यांच्या शरीरावर मांसच नाही आहे. काय आहे? हाडं आहेत, फक्त हाडांचा सापळा आहे. हाडांचा जर का सापळा आहे तर त्या देहाला माती लागेल का? नाही लागणार. आपलं जर का जो व्यक्ती जास्त स्थूळ आहे तो व्यक्ती जर का पडला तर त्याला पूर्ण माती लागेल, पूर्ण त्याचं अंग मातीवर पूर्ण हे होईल, स्पर्श होईल त्या प्रत्येक मातीला, प्रत्येक मातीच्या कणांना, किंवा प्रत्येक मातीचा कण त्याच्या प्रत्येक शरीराचा जेवढा भाग आहे तेवढा स्पर्श होईल. परंतु एखादा जर का अशी व्यक्ती आहे ज्यांचं हाडच दिसत आहेत, हाडांची रांगोळी ज्यांनी केलेली आहे, अशी व्यक्ती जर का पडली तर काय होतं? त्या ठिकाणी पूर्ण शरीराला त्यांच्या माती लागत नाही, धूळ लागत नाही. हा एक वेगळा अर्थ आपण त्याच्यातनं बघतो आहोत की तसं शरीर काय केलं पाहिजे? कृश केलं पाहिजे. किंवा तिथे सांगितलेलं आहे एक वेगळी शंका देऊया मागच्या वचनाच्या अनुरूप की तुमचेनी मुंगी रांड न व्हावी, म्हणजे तुमचा पाय पडला तरी मुंगी मेली नाही पाहिजे. आपण अर्थ काय बघितलेला आहे की तुम्ही पाय देऊन मुंगी मारायची नाही, असा अर्थ आपण आतापर्यंत बघितला. परंतु तुमचा पाय जरी पडला, कसा चुकून जरी पडला तरी मुंगी नाही मेली पाहिजे. कधी होईल? तुमचा पाय जर का भरीव असेल चांगला तर मुंगीचे हाडं मोडतील ना. हाडं असतात का मुंगीत? असतील नसतील तर सगळे मोडतील त्या मुंगीचे हाडं. मुंगी वाचेल का ती? नाही वाचणार. परंतु जर का एखाद्या व्यक्ती असा आहे की त्याचा पायच असा एकदम हे आहे, हाडं आहेत त्याला फक्त त्यांच्या पायाला, ती व्यक्तीने जरी पाय ठेवला तरी मुंगी त्याच्या पायाखाली मरणार नाही. थोडीशी दबल्यासारखी होईल परंतु मरणार नाही. हा एक भाग आहे. तुमचेनी मुंगी रान न होणे कोणाला घडतं? ना ज्याने काय केलेलं, हाडाची रांगोळी केलेली आहे आणि जो पडलेला असताना सुद्धा जमिनीवर झोपला जरी तरी त्याच्या अंगाला माती लागत नाही, एवढं त्यांनी मांस धातू आटवलेली आहे, असा जो व्यक्ती आहे त्यांच्याकडनंच मुंगीची हत्या न घडणं किंवा त्यांचा पाय पडून सुद्धा मुंगी न मरणं हे त्यांच्याकडनंच घडू शकतं. किती बारीक विचार या वचनांमधनं केल्या गेलेला आहे. अजून वेगळा अर्थ आपण बघूया की तुम्हा पडिल्या धुळीनं लागावी, म्हणजे जर का मुंगीचं वैरत्व जरी चिंतल्या गेलं, म्हणजे आपण पडलो, आपण साधना घेतलेली आहे की आपण कुणाचं वैरत्व चिंतायचं नाही, ही साधना आपण स्वीकारलेली आहे. आणि जर का आपण कुणाबद्दल वैरत्व चिंतलं की आपण आपल्या त्या साधनावरून आपण काय झालो? ढळलो, पडलो खाली. पडलो जरी तरी धुळी न लागावी, म्हणजे उठताना तुम्हाला धुळी लागली नाही पाहिजे, म्हणजे उठताना वाचिक आणि प्रत्यक्ष क्रिया तुमच्याकडनं घडली नाही पाहिजे, म्हणजे त्याचं हे नको. तो जो काही दोष चिकटणार आहे आपल्याला वाचिकाचा किंवा प्रत्यक्ष क्रियेचा, तो दोष आपल्या अंतःकरणाला चिकटला नाही पाहिजे. आपल्या मनाला, आपल्या विचारांना, आपल्या क्रियेला तो दोष काय झाला पाहिजे? धुळीने आहे तो आपल्या कुठल्याही या अंतःकरण वगैरे ह्या कशालाही तो लागला नाही पाहिजे. त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे. अर्थातच आपल्याला स्वामींनी सांगितलं अन्यवार्ता करू नका. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? अन्यवार्ता करणाऱ्या लोकांमध्ये जाऊन बसा असा अर्थ झाला का? अन्यवार्ताच करू नका म्हणजे अन्यवार्ता करणाऱ्या लोकांमध्ये जाऊन बसू सुद्धा नका, हा पण त्याच्यामध्ये आलं. परंतु यदा कदाचित काय झालं की आपण प्रवासामध्येच आहोत आणि प्रवासामध्ये आपल्या आसपास जेवढे काही लोक आहेत सहप्रवासी ते सगळे अन्यवार्ता करणार आहेत आणि तुम्ही एकटेच गाठी घेऊन बसलेले आहात, म्हणजे काय झालं? आता तुम्हाला चारही बाजूनी त्या लोकांनी घेरून घेरलेलं आहे. मग अशामध्ये तुम्हा पडिल्या धुळी न लागावी, म्हणजे तुम्हाला तिथून आता जेव्हा निघाल तुम्ही तेव्हा तुम्ही त्या गोष्टी लक्षात नाही ठेवायच्या की हां त्यांनी ते एक किस्सा छान सांगितला, तर त्यांनी एखाद्याने कुठली सिनेमाची काही स्टोरी सांगितली असेल तर आपण तिथून निघताना ती स्टोरी घेऊन निघायचं नाही. धुळी हे तुमच्यासाठी सगळे जे दोष आहेत ते धुळीन्याय आहेत. त्यांनी एखाद्या व्यक्तीबद्दलचं काही दोष वक्तव्य केलेलं असेल तर ते दोष वक्तव्य असेल ते तुम्ही घेऊन निघायचं नाही. धुळी न लागावी म्हणजे तुमच्या त्या मनाला किंवा तुमच्या त्या विचारांना ती धूळ लागली नाही पाहिजे.
ती तुम्हाला वेळीच काय करता आली पाहिजे, झटकता आली पाहिजे. धूळ लागली जरी तरी फाळुंके झाडून जावं लागिजे, हे तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला एखादा दोष जो आहे तो दोष तुम्हाला आकर्षित करू शकतो आणि आकर्षित केल्यानंतर तो दोष तुमच्यामध्ये उतरू शकतो. तर त्यावेळेस तुम्हाला काय करता आला पाहिजे, तो दोष वेळीच त्या दोषाचा त्याग करता आला पाहिजे. जसं उदाहरण तेच घेऊया आपण की जसं बाईसांनी सांगितलं आणि भटोबासांना काय लागलेलं आहे की पडिले म्हणजे त्यांनी दोष विचार सुरू केला म्हणजे ते पडले. परंतु धुळी न लागावी, परंतु काय झालं, धूळ काय त्यांनी लागू दिली नाही, म्हणजे त्याचं वाचिके होऊ दिलं नाही आणि प्रत्यक्ष क्रिया त्यांनी होऊ दिली नाही. काही त्यांनी काय केलं, वेळीच सेवा दास्यामुळे त्यांचा दोष तो काय झाला, क्षाळन झाला. आणि क्षाळन झाल्यामुळे काय झालं की त्यांना ती धूळ जी लागणार असेल ती धूळ त्यांना लागली नाही, कारण की ते काय होते, सजग होते, सावध होते. त्याच्यामुळे आपल्या बाबतीमध्ये जर का म्हणायचं झालं की आपल्याबद्दल मुंगीचं वैरत्वही आपण चिंतू आणि लगेच वाचिके पण आपण करतो. किचनमधनं बाहेर येता येतं काय या मुंग्यांना मेल्यानं काय करावं काय समजत नाही, असं बोलत बोलतच किचनच्या बाहेर येतो आपण. म्हणजे मानसिके झालं, वाचिके झालं आणि मग वैतागून आपण काय करतो, त्याचं प्रत्यक्ष क्रिया पण लगेचच घडते. वचनं आपली पाठ होणार नाही. आपण किती मानसिक उल्लेख केले, वाचिक उल्लेख केले तरी प्रत्यक्ष वचनं काही आपली लवकर पाठ होत नाही. वचनं घडत नाहीत आपल्याला आणि त्या मुंग्यांना वाचणं घडत नाही. आपल्या मुखाने वचनं पाठ होत नाहीत आणि आपल्या हाताने मुंग्या काही वाचत नाहीत. अशा दोन्ही गोष्टी घडतात. हे किती वेगाने घडतं, कारण की वाईट गोष्टींना वेग आहे जास्त, चांगल्या गोष्टींना वेग नाही आहे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो त्या गोष्टीसाठी. आणि म्हणून स्वामी सांगतात की काळजी घेतात स्वामी साधकाची की जो आचरण करणारा साधनवंत आहे तो स्वतःला निर्दोष कधी समजू शकत नाही. तुम्ही बघा काही घराची साफसफाई करत असाल ना, त्यावेळेस तुम्ही अस्वच्छच असं तुम्हाला त्याचं काही धुळीचं काहीच वाटत नाही. तुम्हाला कधी वाटतं धुळीची भीती कधी वाटते तुम्हाला, जेव्हा तुम्ही आंघोळ केलेली आहे, स्वच्छ कपडे घातलेले आहेत आणि मग आता जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही एकदम बारीक धूळ जरी इकडे असं अरे नको नको असं, म्हणजे किती जपतो आपण. म्हणजे अस्वच्छ जो व्यक्ती, अपवित्र जो व्यक्ती, त्याला धुळीचं एवढं काही भीती नाही आहे. पण जो पवित्र व्यक्ती आहे, जो स्वच्छ व्यक्ती आहे, जो निर्दोष व्यक्ती आहे, त्याला धुळीची जास्त भीती आहे. म्हणून स्वामी, कारण की त्याला लागलेली धूळ ही पटकन दिसते. जो आधीच अशुद्ध आहे त्याला लागलेली धूळ दिसणार नाही. म्हणजे एरवी आपण किती दोषवंत व्यक्ती आहोत त्याचं चिंतन मी केलं. आपण काय बघतो, हा कपडा घ्या, हा कसा आहे, धूळखाई आहे, धूळखाऊ कपडा आहे हा, म्हणजे याला माती लागली तरी दिसणार नाही. म्हणजे आपल्याला कसं राहायचं आहे, मातीत राहायचं आहे. आपल्याला धूळ लावून घ्यायची आहे. किती कसा विचार असतो. आपण असं बघतो का कधी की असा कपडा पाहिजे की ज्याला धूळ लागली की लगेच दिसला पाहिजे. म्हणजे काय होईल, लगेच तुम्ही तो कपडा धुवून टाकाल, स्वच्छ कराल. परंतु आपण तसं नाही करत. आपण धूळ खाऊच कपडा आणतो आणि ते मातीमध्येच राहण्याचं पसंत करतो. आणि आमचे स्वामी सांगतात की अशा अनेक गोष्टी आहेत. आपला दोष जो असतो तो आपण लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मुलांचे दोष असतील आपण लपवतो, आपला दोष असतील आपण लपवतो. कुठल्याही व्यक्तीचा, आपल्या संपर्कातल्या कुठल्याही व्यक्तीचा दोष असेल तर आपण तो लपवतो, आच्छादतो आपण. तसं नाही करता आलं पाहिजे. तो काय केला पाहिजे, आपण पवित्र, त्याला ती धूळ लागू नये द्यावी. म्हणजे धूळ ती लागताच कामा नाही. धूळ लागली तर ते दिसलं सुद्धा पाहिजे. आणि म्हणून संन्यासाचे कपडे जे आहेत ते रंगीबेरंगी का नाही आहेत, त्याचा हे खुलासा आहे. रंगीबेरंगी कपड्यांमध्ये तुमच्या किती धूळ लागली, काय झालं तर तुमच्या ते लक्षात येत नाही. संन्यासाचे जे कपडे आहेत, मग ते कपडे काळे असो किंवा ते गुलाबी असो, सफेद असो, त्यांना थोडं पण धूळ लागली तर त्याला लगेच दिसतं.
आपल्याला कपड्यांकडे नाही जायचं, आपल्याला ते अंतःकरण तसं ठेवायचं आहे की त्या अंतःकरणाला थोडी पण धूळ लागली तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अरे आपल्या मनात वाईट विचार आलेला आहे, हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि मग असं जर का तुम्ही हे केलं, आचरण केलं, तर तुमच्याकडनं ते मुंगीचं वैरत्व चिंतल्या जाणार नाही, मुंगीची हत्या सुद्धा होणार नाही. आणि जरी दोषवंत व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या किंवा पदार्थांच्या संपर्कात तुम्ही आलात जरी, तरी पटकन तिथून निघण्याची तुमच्याकडे कौशल्यता तुमच्यामध्ये येईल की तिथे जाऊन सुद्धा तिथला दोष तुमच्या अंगाला, तुमच्या अंतःकरणाला, तुमच्या विचारांना लागणार नाही. याचं उदाहरण स्मृतीस्थळामध्ये आम्हाला दिसतं की महादाईचा जेव्हा त्यांच्या अपोलो नावाच्या भावाच्या घरी जेव्हा गेल्या, आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळं देवपूजा मांडलेली होती, अन्य देवतांचं सगळं देवपूजा देवपट मांडलेलं होतं आणि ते पूजन करत होतं देवतेचं. महादाईसांनी ते सगळं बघितलं, एकदम आतमध्ये गेल्या आणि एकदमच समोर दिसलं. महादाईसा लगेच श्री चक्रधरा म्हणून लगेच बाहेर आल्या. म्हणजे त्यांनी ते धुळी लागू न देता, म्हणजे ते तर पडल्या म्हणजे आतमध्ये त्यांना जायला लागलं, गेल्या, त्या त्याच्या दोषाच्या समोर गेल्या, परंतु धुळी लागू दिली नाही, त्यांनी लगेच बाहेर आले. आणि असे बाहेर आल्या महादाईसा. त्यांचं नाव घेण्यामध्ये अशी ताकद आहे महादाईसांच्या. जसं मी मागे सांगितलं की आपण जरी नदीत बुडतोय, पाण्यात बुडतो आणि देवाचं नाव घेतलं तर आपण काही साधेसारखं काही काठा बिठाला लागणार नाही. आपल्याकडे ती ताकदच नाही नाव घ्यायची, कारण की आपण सिजनेबल नाव घेत असतो ना. असं म्हणजे जर सिजनेबल फळं असतात तसं ते म्हणतात ना की सवड भेटेल तेव्हा आपण मग आपली आवड निर्माण होत असते. एखादं दुःख प्राप्त होईल तेव्हा मग आपण देवाचं नाव घेणार, एखादं काम पडेल तेव्हा आपण देवाचं नाव घेणार. रस्त्याने चालताना काही नाही, स्मशान लागलं की मग आठवतं देवाचं नावच घेत नव्हतो आपण. असं खूपदा होतं बरं का. मग हे सगळं जे काय आपण आहोत म्हणजे वेळ प्रसंगी आपण घेतोय, मग त्याच्यामध्ये ती हे असेल का? तुम्ही जर का रोज सकस आहार घेताय तर तुम्हाला आजारपणच येणार नाही. पहिली गोष्ट, आलं तरी ते आजारपण लगेच निघून जाईल. परंतु तुम्ही जर का आजारपण आल्यानंतरच पौष्टिक आहार घेत असाल तर असं होईल का? त्या पदार्थांमुळे लगेच तुम्हाला फरक पडेल? नाही होणार. कारण की तूप खाल्ले की लगेच रूप येत नसतं, त्याला वेळ लागतो. साधाईसा ज्या असतील ते कितीतरी दिवसापासून त्या साधनेमध्ये आहेत, ती सगळी साधना उपयोगी येते. तुम्ही असं समजू नका की तिथे नाव घेतलं बुडताना आणि मग लगेच ती साधना कामी आली, तसं नाही आहे. ही साधना खूप दिवसाची सुरू आहे, त्यानंतर मग ते कामी आलेलं आहे. नाहीतर मग परमेश्वर काही वाचवणार नाही. उलट स्वामींनी आनंद घेतला असतं की येथीचे नावही नाही, कधीच नाव घेत नाही, आज बरं नाव घेत आहे आमचं, आज बरी आठवण आली आमची, असं परमेश्वर सुद्धा उल्लेख करते. आणि म्हणून ती साधना जी आहे ती तुम्हाला अशी खूप म्हणजे खूप वेळ तुम्हाला ती साधना द्यावी लागेल. आणि मग आपल्यामध्ये ती ताकद निर्माण होईल की आपण जेव्हा नाव घेऊ तेव्हा आपल्याला स्वतःला साह्य निर्माण लगेच भेटेल. साह्य आपण नाव घेऊ आणि आपल्यासाठी साह्य लगेच कार्यरूप होईल. सध्या आपल्यामध्ये ताकद निर्माण करा. महादाईसांच्या नाम घेण्यात, नामस्मरणात, नामसाधनेत एवढी ताकद होती की त्यांना त्याच्या एकट्यांना साह्य होत नव्हतं, तर त्याच्यामुळे अनेकांना साह्य होत होतं. एक व्यक्ती, जसं आपण बोलू, एका व्यक्ती जर का सेंट लावून आलेला असेल तर तो पूर्ण घरभर सगळ्यांना त्याचा वास येतो. एका व्यक्तीचं कर्तृत्व इतरांना सुद्धा चांगलं उपयोगी पडतं. ते एका व्यक्तीने जेवण बनवलेलं अनेक लोकांना जेवता येतं. एका व्यक्तीने साधना केली त्याच्यामुळे काय होतं, अनेक लोक त्याच्यामुळे तरुण जाऊ शकतात. एका व्यक्तीने अध्ययन केलं त्याच्यामुळे अनेक लोकांना ज्ञान मिळू शकतं. तसं एका व्यक्तीने म्हणजे महादाईसांनी जी साधना केलेली आहे ती साधना एवढी चांगली आहे, ती साधना एवढी पवित्र आहे, ती एवढी शुद्ध साधना आहे की त्या साधनेतनं जो काही उल्लेख होतो तो उल्लेख अनेकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचून त्यांचं अंतःकरण बदलण्याची ताकद त्या साधनेमध्ये आहे. इथे तर आपण आपलंच ऐकत नाही. आपला आवाज जर का आपण जर का म्हटलं हे गोड खाऊ नका बरं का, आपण स्वतःला सांगतो की बस झालं गोड आता, परंतु आपलं दुसरं मन म्हणतो नाही नाही आता खाऊन घ्या.
फक्त गुरुवारीच भेटणार आहे, परत पुढच्या आता उद्या थोडीच खायचं आहे, परवा थोडीच खायचं आहे, आज सत्संगाला आलो म्हणून आपण खातोय. म्हणजे काय होणार, आपण आपलंच ऐकत नाही आहे, मग आपलं दुसरं तर कोणी ऐकतच नाही आहे, मग आपलं तर देव ऐकणं म्हणजे हे अजूनच लांबचं झालं. या ठिकाणी महादाईसांची साधना, आत्ता मी परत तुम्हाला हे सांगेल की महादाईसांची साधना इथेच नाही आहे की इथे चक्रधरा नाव घेतलं आणि लगेच अपोलो निघाले अनुसरणाला. ही साधना इथे नाही आहे, ही साधना तिथे आहे. जेव्हा स्वामींनी सांगितलं की अपोलो हे अनुसरणार नाहीत, हे विकल्पाला जाणार आहेत, देवता साधना करणार आहेत, हे तिथे जेव्हा स्वामींनी सांगितलं तेव्हाच महादाईसांनी स्वामींना तिथेच विनंती केलेली. ती साधना तिथून सुरू आहे. इथे काय झालं, फक्त ते निमित्त झालं, ते नाव. म्हणजे किती ताकद आहे त्यांच्या विनंतीमध्ये की त्यांनी सांगितलेलं देवाला ऐकावं लागतंय. का लागतंय? कारण की त्यांची साधनाच तशी आहे की त्यांच्यामुळे, आमचे भट्टोबास जेव्हा म्हणायची भिक्षा, त्या रडणारा मुलगा सुद्धा शांत व्हायचा, ही त्यांची साधनाच आहे. त्या साधनेमध्ये ते पावित्रच आहे. मी जसं सांगतो, एखादी एक बारीकशी अगरबत्ती असते, ती एक जर का लावली तुम्ही, ती सुगंधित असली तर आपण सगळेच विचारतो कुठली अगरबत्ती आहे, म्हणजे ती साधना आहे त्या अगरबत्तीची. तसं तुमची साधना अशी आहे की देवाला त्या गोष्टी आपोआपच स्वाभाविकच त्या गोष्टी होत राहतात. म्हणून स्वामी सांगतात की आपण्यापाशी ज्ञाता विरक्त संग कीजे. का? कारण की तुम्ही जरी दोषवंत असाल तरी त्यांच्या संगतीमध्ये राहून आपोआपच तुम्ही बदलणार, बदललेच पाहिजे तुम्ही, असं घडतं. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की बाबा काय तुम्ही आचार करायचा नाही करायचं नंतर, तुम्ही काय करा, आधी ज्ञातविरक्ताच्या सोबतच जा. तिथे त्यांच्यासोबत राहिलात की बरोबर तुम्ही त्यांच्यासारखं चालायला लागणार. एखाद्या इंजिनला ते डबे जोडले की आपोआप ते इंजिन जिकडे जाणार तिकडे ते डबे जाणार. इंजिन जो असतो तो, त्याच्याकडे ज्ञान आहे, सामर्थ्य आहे, ते डब्यांकडे सामर्थ्य नाही आहे, परंतु तरी सुद्धा अनुकरण सुरू आहे. तसं ते साधक जे आहेत, आपण तर जीव आहोत, ते डब्बे जड असतील, परंतु आपण तर हे आहोत, चेतन आहोत, तर आपल्यामध्ये सुद्धा काय सक्रियता येणार आहे, ओलाव्याने ती साधना येणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे तशी साधना असणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, नुसतं लीळा तिथे सोडून देऊ नका. एक साधाईचं नुसतं नाव घेते आणि ती काठाला लागते, एक महादाईचं नुसतं नाव घेतात आणि लगेच त्यांचा भाऊ देवता याच्यातनं लगेच अनुसरण घेतात. म्हणजे असं का? ह्याची पाळंमुळं कुठे आहेत हे लक्षात घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून वेळच्या वेळी नुसतं स्मरण नको आहे की आम्ही फक्त सकाळी 15 काठ्या करतो, दिवसभर खूप कामं असतात बाबा आम्हाला. ही साधना नाही आहे. साधना अशी असते की जी कधी बंद होत नाही. तुमची श्वास घेण्याची साधना आहे, बंद पडली का आजपर्यंत? बंद पडत नाही, ती चालूच आहे. ही साधना जी आहे, ही साधना अशी चालू ठेवली पाहिजे. हे सगळं जर का असेल तर मग आपल्याला तुम्हा पडिलिया धुळी न लागावी हे वचन आपल्याला घडणार आहे की आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे दोष घडणार तर नाहीच, परंतु दोषाच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा आपण वेळीच सावध होऊ आणि आपण स्वतःला दोष लागू देणार नाही. ही झाली वैयक्तिक साधना. पण तुमची साधना अजून चांगली मोठी असेल तर त्या साधनेमुळे इतरांना सुद्धा तुम्ही दोषमुक्त करू शकता. स्वामी सांगतात येथून एका दोघा आणि वानरशापासून किती 7-5 म्हणजे तुमच्यापासनं 700-500 लोकांना ज्ञान होणार आहे. 700-500 लोकांना तुम्ही दोषमुक्त करणार आहात, अनुसरणाला तुम्ही लावणार आहात, असं स्वामी त्यांना वरदान देतात. ही साधना अशा प्रकारची असली पाहिजे. असा आजचा आपण हा विषय घेतला आणि आचार्याची एकूण 60 आणि 61 ही 2 वचने आपण गेल्या 1.25 तासामध्ये आपण ही घेतलेली आहेत. दंडवत हो.